हॅलो फ्रेंड्स, इन्स्पायर व्हिडिओ लेक्चर सीरीजमध्ये आपलं आज पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये भूगोलाचा अभ्यास करताना त्यामध्ये आपण जे 4 आपण सिद्धांत बघणार होतो त्यातील 2 सिद्धांत आपण पाहिले. ओके, त्यातील जो पहिला होता तो होता वेगनरचा सिद्धांत आणि जो नेक्स्ट होता तो होता ऑर्थर होमचा सिद्धांत. ओके, हे 2 आपण सिद्धांत बघितले. त्यामध्ये आपण पहिल्यामध्ये भूखंड अपवहन आणि दुसऱ्यामध्ये कन्व्हेक्टिव्ह थेरी ओके याचा अभ्यास केला आहे. नंतर मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो थर्ड सिद्धांत आहे आपला, जो की महत्त्वाचा आहे, त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारे आपल्या प्लेटची मुवमेंट झाली आणि खूप सारे एव्हिडन्स पण यावरून आपल्याला मिळतील. तर मित्रांनो, ती जी थेरी आहे त्याचं नाव आहे सी फ्लोअर स्प्रेडिंग. ओके, त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात, सागरतळ प्रसरण संकल्पना. ओके मित्रांनो, तर चला पाहूया ही थेरी कुणी मांडली वगैरे. तर मित्रांनो, सर्वात आधी थेरीज ही जी सिद्धांत आहे हा आधी शिकण्याच्या आधी त्याआधी हा जी थेरी आहे ही जी थेरी आहे का मांडली गेली, यामागे उद्देश का होता ते आपण समजून घेऊयात. ओके मित्रांनो, हा जो तुम्हाला एक पिक्चर दिसतोय, एक फोटो दिसतोय, तर त्यामध्ये तुम्हाला सी बेड आहे. तो काय आहे, तो सी बेड म्हणजे सागरतळ आहे. तर मित्रांनो, काय झालं होतं जेव्हा वर्ल्ड वॉर चालू होतं, ओके 1939 ते 1945 वर्ल्ड वॉर 2 झालं होतं आपलं. जेव्हा ते स्टार्ट होतं तेव्हा काय होतं की ब्रिटनचं आहे हे आपल्या ब्रिटन आणि जर्मन्स हे जे होते त्यांच्यामध्ये वॉर होतं तर प्रामुख्याने, आणि ब्रिटनचे अलायन्स होते काही म्हणजे मित्रपक्ष होते आणि जर्मनचे अलायन्स मित्रपक्ष होते. तर त्यामध्ये मित्रांनो, जेव्हा मित्रपक्ष हारत होते किंवा त्यांचा पराभव होत होता, त्यांनी काय केलं होतं की अमेरिकेला हेल्प मागितली होती. ओके, अमेरिकेला त्यांनी हेल्प मागितली आणि त्यामुळे अमेरिकेने त्याला हेल्प करण्यासाठी जेव्हा त्यांनी आपले सबमराईन्स पाठवले अटलांटिक महासागरामधून जेव्हा त्यांना सबमराईन्स पाठवले, तेव्हा त्या सबमराईनचे जे पायलट्स होते ओके त्यांना जाणवलं की आपला जो सी तळ आहे, जो सी बेड्स आहे ओके ना, जो सागरतळ आहे, त्यावर त्यांना वेगवेगळे फीचर्स दिसले. ओके, ज्या प्रकारे त्यांना वेगवेगळ्या रिजेस दिसल्या, राईट, हे जे असतात हे रिज असतात, धिस इज रिज, त्यांना रिजेस दिसल्या. नंतर ट्रेंच दिसल्या मोठमोठाल्या एकदम खोलवर. त्याचबरोबर त्यांना काही माउंटेन्स दिसले. ओके, त्याचबरोबर काही दऱ्या नाले अशा विविध प्रकारे त्यांना काय दिसले, एक फीचर दिसले आपल्या सागरतळावरती. ओके, तर मग आता नंतर काही सायंटिस्टनी विचार केला. नंतर सायंटिस्ट लोकांना माहीत पडलं की अशा प्रकारे आपल्या सी बेडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स आहेत. त्यामध्ये विविध प्रकारचे लँडफॉर्म्स पण सुद्धा म्हणू शकतो आपण की जे समुद्राच्या तळामध्ये आहे, समुद्राच्या आतमध्ये आहेत. राईट, मग मित्रांनो त्यावरती काय झालं, त्यावरती खूप साऱ्या सायंटिस्टनी प्रयत्न केला ते समजून घ्यायचा. नंतर एक जी थेरी आली तिचं नाव होतं सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी, जे की मांडली आहे कोणी, हेनरी हेज आणि डेज. ओके, कुणी मांडली होती, हेनरी हेज आणि डेज. ती मांडली आहे 1960ला. ओके, यामध्ये सी फ्लोअर स्प्रेडिंगमध्ये त्याचबरोबर या थेरीमध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे हेनरी हेज आणि डेजने की कशा प्रकारे आपले जे लँडमास आहे ते एकामेकापासून खरंच दूर गेलेले आहे, जे की सर्वात आधी कोणी सांगितलं होतं, अल्फ्रेड वेगनरने. राईट, ओके, तर मित्रांनो आता या थेरीमध्ये आपण आधी त्याचे काही गोष्टी, त्याचे काही नेचर्स आहेत, जे कन्सेप्ट ऑफ नेचर आहेत ते पाहूया. नेक्स्ट पाहू आपण त्यांना एव्हिडन्स काय आहेत, जे प्रमुख एव्हिडन्स आहे त्याचं पॅलिओमॅग्नेटिझम्स ओके ते पाहणार आहोत. ओके, आणि नेक्स्ट आणखी काही जे एव्हिडन्स आहेत ते पण आपण इथं अभ्यासणार आहोत. तर सर्वात आधी मित्रांनो आपल्याला माहीत पाहिजे की आपल्या पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे, पृथ्वीच्या आतमध्ये आपल्या मॅग्मा आहे. राईट ना, हा मॅग्मा आहे. मग हा मॅग्मा कसा तयार होतो हे आधी सांगितलं आहे हेनरी हेजने आणि डेजने. त्यांनी काय सांगितलं आहे की जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स असतात ते काय करतात, आपल्या पृथ्वीच्या आतमध्ये असतात, ते हीट इमिट करतात आणि त्यामुळे हीट इमिट झाल्यामुळे पृथ्वीच्या मेंटल आणि कोअरच्या भागामध्ये, तर त्यामुळे काय होईल, आपला जो हे आहे, जो आतला भाग आहे, आतमधला भाग आहे पृथ्वीच्या आतमधला, तो हॉट होतो, गरम होतो आणि त्यामुळे जो आतमधला जो दगड असतो, खडक असतो, रॉक असतो, तो वितळतो. राईट, मग मित्रांनो हा जो रॉक आहे हा वितळल्यानंतर काय होईल, ऑब्वियसली हा वितळल्यानंतर काय होईल, जेव्हा त्याला एक जागा भेटेल वरती यायला, तो वरती यायला सुरुवात होईल. राईट, जेव्हा त्याला वरती यायला काय भेटेल, जागा भेटेल, तो या व्हेंटमधून, या गॅपमधून काय करेल, वरती यायला सुरुवात होईल. कारण की आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, जेव्हा आपण एखाद्या कुकरवरती काही ठेवतो, कुकर ठेवतो एखाद्या गॅसवरती वगैरे, जेव्हा आपण त्याला शिजवतो किंवा हे करतो, त्यामध्ये जेव्हा ते पॅक असतं त्याला एअर जायला हे नसते, जागा नसते, तेव्हा ते पॅक होऊन जातं. ओके, पण जशी आपण शिट्टी त्याला गॅप मिळतं काहीतरी, तेव्हा काय होतो, त्यातून खूप साऱ्या प्रमाणात एअर्स वाटर्स बाहेर निघते. राईट ना, त्याच प्रकारे सेम इथं असतं. आपली जी अर्थ आहे हे लॉक आहे एकदम आणि खालून आतमधून त्याला सतत हीट भेटत आहे. तेव्हा काय होईल मित्रांनो, यामधून जेव्हा त्या लावाला गॅप भेटेल, वरती याला चान्स भेटेल, तो काय होईल, आउट पोरिंग त्याची होईल, म्हणजे त्याचं स्टार्टिंग होईल कशाची,
तो वरती यायला लागेल हळूहळू. ओके, म्हणजे जो पण त्याला गॅप भेटेल त्या गॅपमधून. तर असे जे गॅप्स असतात मित्रांनो हे आपल्या सागर तळामध्ये असतात आणि ते का फॉर्म होतात, ते कशामुळे फॉर्म होतात, तर ते आपल्या रायझिंग लिम्समुळे फॉर्म होतात. ओके, आता रायझिंग लिम्स काय होतं हे आपण काल बघितलं होतं, राईट. मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा रायझिंग लिम्स असतात, दोन रायझिंग लिम्स होतात, ते काय करतात, प्लेट्सना एकामेकापासून दूर लोटतात, राईट, एकमेकांपासून दूर लोटतात. म्हणजे इथं काय आहेत, रायझिंग लिम्स आहेत. ओके, हे एकमेकांना काय करतात, प्लेट्सना काय दूर लोटत आहेत. आणि जेव्हा क्लोजिंग लिम असतात किंवा डिसेंडिंग लिम असतात, अशा डिसेंडिंग लिम असतील, ओके, तेव्हा काय होतील, ते दोन लँड मासेस काय येतील, जवळ येतील, राईट. येतं लक्षात. जेव्हा रायझिंग लिम असतील तेव्हा लँड मासेस काय होतील, दूर जातील. आणि जेव्हा डिसेंडिंग लिम असतील तेव्हा काय होईल, जे लँड मासेस आहेत किंवा जे प्लेट्स आहेत ते काय येतील, जवळ येतील, राईट. मग मित्रांनो काय होईल, अशा प्रकारे जेव्हा हे प्लेट्स दूर गेले म्हणजे काय होईल, खालील जो लावा आहे, जो तप्त लावा आहे, हॉट लावा आहे, त्याला काय भेटेल, एक जागा भेटेल आणि त्याचं काय होईल, आउटपोरिंग होईल, म्हणजे तो बाहेर येईल. ओके, मग तो असा ओशन फ्लोअरवरती असा येईल, राईट. मग तो ओशन फ्लोअरवरती आला नंतर काय होईल मित्रांनो, त्यामध्ये नंतर त्याचबरोबर हे जे प्रोसेस आहे हे काय आहे, सतत चालू राहील. ओके, मग पण जेव्हा हे दोन्ही पण हे सागर तळ आहे, दोन्ही जे प्लेट्स आहेत हे जेव्हा एकामेकापासून दूर लोटले जातील तेव्हा मध्ये काय पडेल, एक व्हॅली तयार होईल, त्याला आपण रिज म्हणतो. ओके, हे काय असते, एक व्हॅली प्रकारची एक असते, एक रिज तयार होते, राईट. मग यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय बघायला मिळेल की यामध्ये जेव्हा हा लावा इथून लावा हा वरती येईल, हा इथं साठवला जाईल, राईट. अशा प्रकारे हा इथं साठवला जाईल. ओके, मग काय प्रोसेस तर सतत होत आहे, त्याचबरोबर हे प्लेट्स पण या साईडला मूव्ह होत आहे, राईट ना. मग काय होईल, असे लेअर टू लेअर असे बनत जातील या लावाच्या. हे तुम्हाला लेअर दिसत आहेत, हे सर्व लावाचे लेअर्स आहेत. आणि त्याचबरोबर काय होत आहे, हे प्लेट्स काय आहे, समोर सरकत जाईल. ओके, मग मित्रांनो प्रश्न येतो की जेव्हा हा लावा इथं इमिट होतो तेव्हा हा लावा कसा असेल, हा यंग असेल. ओके, आणि काही काळानंतर हा सरकत प्लेटच्या मुवमेंटमुळे, ओके, या साईडला सरकत काय होईल, तो इथं जाईल, राईट ना. इथून इथं जाईल, हा जो लावा हा इथून इथे गेला समजा. ओके, म्हणजे काय होईल, हा फ्लो होईल कशामुळे, तो आपल्या कन्व्हेक्टिव्ह काय होत आहे, प्लेट फ्लो होत आहे. आणि एक्झॅक्टली जेव्हा प्लेट फ्लो होतील म्हणजे प्लेट बाजूला सरकतील किंवा एकमेकांपासून ते दूर लोटल्या जातील, ऑब्व्हियसली हे जी लेअर आहे, ही जी बनली आधी, ही लेअर कुठे येईल, हे काही वेळेने इथे येईल, राईट ना. ही लेअर काही वेळेने इथे येईल. म्हणजेच काय होईल, या लेअरपेक्षा ही लेअर काय असेल, ओल्ड असेल. आणि न्यू लेअर कुठली असेल, तर ही लेअर न्यू असेल. आता जी नवीन तयार झालेली आहे ती लेअर न्यू असेल. ओके, तर मित्रांनो तो तेच सांगतो की हा का सांगतो की जी लेअर असते, जे आपल्या ओशनिक रीज जवळ असते, ही रीज आहे, ह्या ओशनिक रीज आहे, हा जो रॉक आहे हा काय असतो, यंग असतो ॲज कम्पेअर्ड टू या रॉकपेक्षा. ओके, इथला जो रॉक असेल हा ओल्ड असेल या रॉकपेक्षा, इथल्या रीजच्या रॉकपेक्षा. ओके, हा त्याचा दुसरा कन्सेप्ट होता. ओके, त्याने आधी काय सांगितलं, मॅग्माबद्दल आणि दुसरं सांगितलं रेंजबद्दल. त्याचबरोबर मित्रांनो ज्या ठिकाणी ही जी प्लेट असते, ही प्लेट्स असतात वेगळ्या ठिकाणचे प्लेट्स बनलेले असतात, राईट. म्हणजे एक प्लेट असते, दोन टाईपच्या प्लेट असतात, एक वेटेड असते आणि एक लाईट वेटेड असते. म्हणजे एक भारी असते आणि एक हलकी असते. ओके, आता मग हलकी कुठली असते, वेटेड प्लेट कुठली असते, तो कधी पण लक्षात ठेवा, जी सागर तळाची प्लेट असते ती वेटेड असते. ओके, हे लक्षात ठेवा. मी जे ओशन क्रस्टची प्लेट असते, ओशन क्रस्टची ती असते हार्ड असते. ओके, किंवा वेटेड असते, त्याचं वजन जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू कॉन्टिनेंटल प्लेट्सपेक्षा. मग असं का, तर असं यामुळे मित्रांनो, कारण की ही जी प्लेट असते ओशन प्लेट, यांच्यामध्ये सिलिकाचं प्रमाण जास्त असते. ओके, सिलिकाचं प्रमाण जास्त असल्यामुळे काय होते, ते काय असते, वेटेड असते. त्याचबरोबर त्याच्यावरती सतत दाब जास्त असतो वाटरचा ओशनिक वाटरचा, त्यामुळे ते घट्ट होते, कंडेन्स होते आणि ते हार्ड बनते. ओके, पण ह्याच्यामध्ये काय असते, कॉन्टिनेंटल प्लेटमध्ये ही काय असते, ॲज कम्पेअर्ड टू जे सिलिकाचं प्रमाण आहे ते खूप कमी असते कॉन्टिनेंटल प्लेटमध्ये. त्यामुळे काय होते, ही जी हलकी प्लेट्स आहे, या हलकी प्लेट्स काय होते, हे वर चढले जाते आणि हे जे भारी प्लेट आहे हे खाली काय होते, सबडक्ट होते. ओके, काय होते, सबडक्ट. लक्षात ठेवा, कधी पण जे भारी प्लेट असेल ते सबडक्ट होईल या कॉन्टिनेंटल प्लेट्समध्ये. ओके, म्हणजे जी वेटेड प्लेट असेल ते खाली जाईल आणि जी हलकी प्लेट आहे ते वर येईल. मग मित्रांनो इथं काय होईल, तर इथं काय होते, ट्रेंच तयार होते. ओके, ट्रेंच असे जे ट्रेंजेस असतात, मोठमोठ्या ट्रेंजेस, म्हणजे 11,000 किलोमीटरपेक्षा उंच खाली खोल ट्रेंजेस, आपल्या मरायना ट्रेंच आहे, तिची जी खोली आहे ती 11,000 किलोमीटर आहे मित्रांनो. म्हणजे आपल्या माउंट एव्हरेस्टपेक्षा खूप मोठी आहे. तर विचार करा किती मोठ्या प्रमाणात हे ट्रेंच तयार होते. तर त्याचं म्हणणं असंच आहे की इथं जे आहेत, इथं रॉक्स न्यू रॉक तयार होतो. नंतर जसं आपण साईडला जाऊ, म्हणजे कॉन्टिनेंटच्या भागाकडे जाऊ, हा कॉन्टिनेंटचा भाग आहे, राईट. या कॉन्टिनेंटच्या भागाकडे जाऊ, का होईल, हा रॉक जो आहे, हा रॉकची एज काय आहे, कमी होत जाईल, म्हणजे तो ओल्ड होत जाईल. ओके,
हा त्याचा एक कन्सेप्ट होता. नंतर त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे हे प्लेट्स एकमेकापासून मूव्ह होतात, राईट, आणि कशाप्रकारे कॉन्टिनेंटच्या भागाला लागून काय होते ट्रेंचेस तयार होतात. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे पर्वते, ज्वालामुखी वगैरे पण येत असतात. तर हे सर्व झालं मित्रांनो त्याच्या थेरीजबद्दल. ओके, म्हणजे त्याचा नेचरबद्दल. ओके मित्रांनो, आता ही थेरीज त्यांनी मांडली होती आपल्या सी फ्लोर स्प्रेडिंगमध्ये आणि त्यामुळे त्याला सिद्ध करावं लागलं की कशामुळे ते सिद्ध होत आहे. ओके, त्यांनी गोष्टी सांगितल्या की असं आहे, अशा प्रकारे हे एक एव्हिडन्स आहे की मी सांगू शकतो की इथं काय होत आहे, या ओल्ड एजमुळे म्हणजे ओल्ड होत जाते, काय होत जाते, रॉक आपला ओल्ड होत जाते. जसं आपण त्या रीचपासून दूर जाऊ म्हणजेच काय होत आहे, ही प्लेट काय इथून पुढे सरकत आहे. हे एक सर्वात मोठा एव्हिडन्स आहे. त्याला आपण म्हणतो पॅलिओमॅग्नेटिझम. हा पण त्याला एक आहे एव्हिडन्स आहे सर्वात मोठा. मग पॅलिओमॅग्नेटिझम म्हणजे काय असते, आपण नेक्स्ट अभ्यासणार आहोत. ओके, तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल की कशाप्रकारे आपल्या आपल्या थेरीमध्ये हेनरी हेज आणि डेजने समजून सांगायचा प्रयत्न केला की कशाप्रकारे की प्लेट्स जे आहेत हे एकामेकापासून मूव्ह होत आहेत आणि आपल्या त्याचमुळे काय होत आहे, सीचं काय होत आहे, निर्मिती होत आहे. ओके, म्हणजे जेव्हा काय होतं, जेव्हा आपले अटलांटिक महासागर कसा तयार झाला, कारण की जेव्हा अमेरिका नॉर्थ आणि साऊथ त्याचबरोबर युरोप आणि आफ्रिका जेव्हा जॉईंट होते, त्यामध्ये काय झालं, त्यामध्ये दोघांमध्ये रायझिंग लिंब होती. रायझिंग लिंब असल्यामुळे या साईडला नॉर्थ आणि साऊथ अमेरिका बाजूला सरकला लेफ्ट हँड साईडला, आणि राईट हँड साईडला कोण सरकले बाजूला, युरोप आणि आफ्रिका. ओके, म्हणजे हे दूर लोटल्या गेले एकामेकापासून. तर कशामुळे, बिकॉज ऑफ दॅट धिस कॉज. ओके, ओशनिक रीजमुळे, त्यालाच आपण म्हणतो सी फ्लोर स्प्रेडिंग. ओके, त्याला आपण काय म्हणतो, सी फ्लोर स्प्रेडिंग. ओके मित्रांनो, आय होप तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात आलं असेल सी फ्लोर स्प्रेडिंग काय असते वगैरे. आपण आता नेक्स्ट पाहूयात की पॅलिओमॅग्नेटिझम काय असते, की जो की मोस्ट इम्पॉर्टंट एव्हिडन्स आहे हेनरी हेज आणि डेजनी आपल्या दिलेल्या आपल्या या थिरीजमधला. ओके, आता मित्रांनो जो की एक मोस्ट इम्पॉर्टंट एव्हिडन्स आहे त्यांच्या थिरीजमधला हेनरी हेज आणि डेजच्या सी फ्लोर स्प्रेडिंगमधला, तर तो जो एव्हिडन्स आहे तो आहे पॅलिओमॅग्नेटिझम. ओके, हा मोस्ट इम्पॉर्टंट एव्हिडन्स आहे. त्याच्याच बेसिसवर त्यांनी सांगितलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की सेस्मिक ॲक्टिव्हिटी आणि नेचर ऑफ रॉक्स. ओके, सेस्मिक ॲक्टिव्हिटी, नेचर ऑफ रॉक्स. सर्वात आधी आपण सेस्मिक ॲक्टिव्हिटी म्हणून म्हणजे त्याबद्दल बोलूयात की सेस्मिक ॲक्टिव्हिटी एव्हिडन्स काय आहे. तर सेस्मिक ॲक्टिव्हिटी काय सांगतात की कशाप्रकारे आपल्या सागरतळामध्ये विविध ज्वालामुखी येतात, त्याचबरोबर भूकंप येतात, राईट ना. त्याला काय म्हणतो आपण सेस्मिक ॲक्टिव्हिटी. म्हणजेच काय होत आहे, आपल्या याच्यामध्ये ओशनच्या फ्लोअरमध्ये काय येत आहे, ॲक्टिव्हिटी आहेत. त्याचबरोबर ज्वालामुखी पर्वतीसुद्धा आहेत, ज्वालामुखी इरप्शन होते, राईट. तर हे कशाचं एक्झाम्पल आहे की याच्यामध्ये एक्झाम्पल सांगतो का आपण की तिथे काय होत आहे, सी फ्लोअर स्प्रेडिंग होत आहे. म्हणजे काय होत आहे, प्लेट्स एकमेकापासून दूर जात आहे, किंवा त्याचबरोबर जो कॉन्टिनेंटचा पार्ट आहे तिथं काय होत आहे, प्लेट जवळ येत आहे, राईट ना. म्हणजे जे आपले हवाई माउंटेन असतात, ज्वालामुखी आहेत, हवाई ज्वालामुखी वगैरे, जे आपले रिंग ऑफ फायर आपल्याला ज्वालामुखी बघायला म्हणतात. हे कशामुळे आहे, कारण की त्यांच्याकडे प्लेट्स मूव्ह होत आहेत, राईट ना. ती कुठं आहेत, जिथं ज्वालामुखी येतात ती कुठली प्लेट असते, तिथं काय होत असते की ज्वालामुखी अशाच ठिकाणी येतात की ज्यापासून प्लेट दूर जाते किंवा जिथं प्लेट्स कोलाइड होते किंवा, ठीक आहे. तर ते आपण नेक्स्ट थेरीमध्ये म्हणजे प्लेट टेक्टॉनिकमध्ये ते डिटेलमध्ये ते अभ्यासणार आहोत. फक्त तुम्ही इथं लक्षात ठेवा की सेस्मिक ॲक्टिव्हिटी हा सुद्धा त्याचा काय होता, एक एव्हिडन्स होता. ओके, आणि नेक्स्ट जो होता तो होता नेचर ऑफ रॉक्स. त्यालाच आपण पॅलिओमॅग्नेटिझम म्हणतो. ओके, आता मित्रांनो हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगायचा प्रामाणिक प्रयत्न करतो. ओके मित्रांनो, आता आपली जी अर्थ असते, ओके, ही जी आपली अर्थ आहे, तर आपली अर्थ यांच्या कोअरमध्ये काय असते, काय असतो कोअरमध्ये, लावा असतो. आणि ऑब्व्हियसली लावामध्ये काय असते, सिलिका, आयरन्स यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं. आणि त्यामुळे काय होतं, यांना मॅग्नेटिझम प्राप्त होतो आपल्या अर्थला, राईट ना. आपल्या अर्थला काय होते, मॅग्नेटिझम प्राप्त होते. आणि मॅग्नेटिझममध्ये काय होईल, मॅग्नेटिझममुळे काय होते, एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते, राईट. अशा प्रकारे हे काही मॅग्नेटिक फील्ड आहे आपल्या अर्थला तयार झालेली, हे आपण बघू शकतो या रेड लाईनमध्ये. ओके, आता मित्रांनो हे जे मॅग्नेटिक फील्ड असते, हे मॅग्नेटिक फील्ड प्रामुख्याने त्यांचे दोन प्रकार असतात. म्हणजे एक नॉर्दर्न, ज्याचे दोन पोल असतात त्या फील्डचे, नॉर्थ आणि साऊथ. ओके, आता हे मॅग्नेटिक फील्ड काय होते, कारण की आपल्या याच्यामध्ये लावा आहे, आयरन्स त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असते, म्हणून आपलं एक अर्थ काय असते, एक मॅग्नेटिक पोलसारखं असते. ओके, आता मित्रांनो हे जे मॅग्नेटिक पोल आहे, हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे, ही काही दिवसांनी सतत चेंज होत असते. ओके, म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज म्हटलं तुम्ही तर 2 लाख वर्षानंतर हे काय होते, हे मॅग्नेटिक फील्ड अर्थची चेंज होऊन जाते, म्हणजे हे रिव्हर्स होऊन जाते. ओके, तर सर्वात आधी जर म्हटलं याच्या आधी कधी चेंज झाली तर ते 7 लाख वर्षाआधी ही झाली होती चेंज. ओके, ऑन ॲन ॲव्हरेज सांगितलं मी कधी चेंज होती, 2 लाख हजार वर्षानंतर.
सॉरी 2 लाख वर्षानंतर, 1000 नाही, 2 लाख वर्षानंतर चेंज झाले होते हे ऑन ॲन ॲव्हरेज. पण मागची जे समजा आपण बघितलं, कन्सिडर केलं तर ते काय सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार 7 लाख वर्षानंतर हे काय चेंज झालेली आहे आपली अर्थची मॅग्नेटिक फील्ड. ओके, तर मित्रांनो आता सध्या जर आपण म्हटलं ॲट प्रेझेंट तर आपली अर्थची मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, तर तुम्हाला लक्षात येईल की आपण काय आपलं नॉर्थ का असते वरती असते आणि साऊथ खाली असते, राईट ना. पण आपलं मॅग्नेटिक जी फील्ड आहे, मॅग्नेटिझम जी फील्ड आहे ती आता रिव्हर्स आहे. ती हे जी तुम्हाला दिसते हे आता अशा प्रकारची आहे, रिव्हर्स मॅग्नेटिझम फील्ड आहे. ओके, काय आहे रिव्हर्स मॅग्नेटिक फील्ड आहे सध्या आपली. म्हणजे काय आहे, जो नॉर्थ पोल आहे तो खाली आहे आपल्या साऊथकडे आणि जो साऊथ पोल आहे तो कुठे आहे नॉर्थकडे आहे, म्हणजे उलटं आहे. ओके, मग हे काय हे सतत घडत असते मित्रांनो. ओके, तर मित्रांनो आता यामध्ये काय होते आणि सेम तुम्हाला इथं पण देऊ शकतो. इथं काय होते की सध्या हे नॉर्मल पोलॅरिटी असते, नॉर्मल पोलॅरिटी. पण आपली या सध्या परिस्थितीमध्ये कुठल्या पोलॅरिटी आहे तर रिव्हर्स पोलॅरिटी आपली सध्या आज आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे जर तुम्हाला प्रश्न आला एक्झाममध्ये की आपले मॅग्नेटिझमचं नॉर्थ पोल कुठं आहे तर खाली ऑप्शन असतील साऊथ, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट. तर तुम्हाला माहीत पाहिजे की आपलं जे पोलॅरिटीचं हे आहे नॉर्थ पोल आहे आपल्या मॅग्नेटिक फील्डचं आपल्या अर्थचं ते कुठे सध्या साऊथला आहे. ओके, असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात मे बी एक्झाममध्ये. ओके मित्रांनो, तर ही झाली रिव्हर्स पोलॅरिटी आहे सध्या आपल्या प्रेझेंटमध्ये. पण नॉर्मल पोलॅरिटी काय असते तर आता नॉर्थ वरती असतो आणि साऊथ जो पोल आहे साऊथ जो पोलॅरिझम असते, जे पोल असतो एक मॅग्नेटिक पोल तो का असतो खाली असतो आणि नॉर्थ वरती असतो. ओके मित्रांनो, आता हे झाले आपल्या पोलबद्दल, राईट. आणि यावरूनच त्यांना काय होते मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि हे त्यांचं मॅग्नेटिझम असतं. हे त्यांचं काय झालं आता मॅग्नेटिझम अर्थचं. आता मित्रांनो जर समजा आपली अर्थ या कंडिशनमध्ये आहे, राईट, आपली अर्थ या कंडिशनमध्ये आहे म्हणजे साऊथवरती आहे नॉर्थ खाली आहे. आणि जेव्हा इरप्शन होत असेल इथून, जेव्हा इरप्शन होत असेल तेव्हा काय करतात, हे जो येणारा लावा असतो याला ह्याची मॅग्नेटिक फील्ड का होते याला येऊन जाते, म्हणजेच हे अलाइन करतात अशा प्रकारे एका रेषेमध्ये असे येतात, त्याची लेअर बनते एक. ओके, त्याच्या आपल्या मॅग्माची. आणि हे प्रोसेस का होत असते 2000 वर्षापर्यंत 2 लाख वर्षापर्यंत ही सातत चालू असते. ओके, तर मित्रांनो यावेळेस काय होईल जेव्हा याची मॅग्नेटिक फील्ड या रिव्हर्स पोलॅरिटीसारखी असेल, या पोलॅरिटीमध्ये या कंडिशनमध्ये जेव्हा मॅग्नेटिझम किंवा जो लावा इरप्ट होईल, ओके, तर त्यामध्ये काय असेल हा जो नॉर्थ पोल असेल हा या साईडला असेल, राईट, आणि साऊथ पोल का असेल या साईडला असेल. ओके, हे झालं. नंतर मित्रांनो नंतर समजा चेंज झाली पोलॅरिटी, आपल्या अर्थची चेंज झाली पोलॅरिटी, मग काय होईल म्हणजे आता नॉर्मल पोलॅरिटी आली आपल्या अर्थची. म्हणजे आता हा लावा का होईल फ्लो होत आहे, राईट, हा लावा फ्लो होत आहे. ही जी लेअर येईल ही का होईल पुढे सरकेल, राईट. आणि जे न्यू लेअर तयार होईल इथं, जे न्यू लेअर तयार होईल, जो मॅग्नेटिक पोल म्हणजे एक स्ट्रीप तयार होईल तिथं, त्याचं काय असेल तर त्याचं काय असेल तर त्याचा जो नॉर्दर्न पोल आहे तो कुठं असेल हा वरच्या साईडला असेल. ओके, आणि सदर्न पोल असेल या ठिकाणी. ओके ना, सदर्न पोल या ठिकाणी असेल. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, तुमच्या लक्षात समजून घ्या व्यवस्थित मॅग्नेटिझम पोलिओ मॅग्नेटिझम काय असते की आपल्या अर्थची जी पोलॅरिटी असते तेच काय करते जेव्हा तो मॅग्मा इरप्ट होतो आपल्या रीजमधून, जे पोलॅरिटी आपल्या अर्थची असेल तीच पोलॅरिटी तो मॅग्मा घेत असतो. ओके, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय झालं, मी पहिल्या एक्झाम्पलमध्ये समजा पहिल्या एक्झाम्पलमध्ये तुमची साऊथ वरती आहे नॉर्थ खाली आहे आणि इरप्ट झालं तर आपण इथून हा मूव झाला तर काय होईल ही रीज आहे समजा. ओके, इथं हे आपलं अलाइनमेंट झालं त्यांचं त्या रॉकचं किंवा त्या लावाचं आणि तो इथं गोठला किंवा साठवला. तर मित्रांनो आणि काही दिवसांना काय होईल तो पुढे पण सरकेल, राईट. तर याला पोलॅरिटी कुठली येईल, जी रिव्हर्स पोलॅरिटी आहे तीच येईल. म्हणजे नॉर्दर्न इकडे येईल याचा आणि सदर्न झोन जो आहे तो इथं येईल, राईट, तो इथं येईल असा. ओके, नंतर या कंडिशनमध्ये म्हणजे नॉर्मल कंडिशनमध्ये आता पोलॅरिटी त्याची नॉर्मल झाली आपल्या अर्थची आणि इरप्शन झालं लावाचं, इरप्शन होतच असते सतत. ओके, म्हणजे काय होईल मग इथं काय होईल, इथं कसं होईल तर इथं जो आहे नॉर्दर्न पोल असेल कुठं येईल वरती येईल आणि सदर्न पोल कुठे येईल आता खाली येईल. म्हणजे हे पोलॅरिटी चेंज होत असते. आणि याच्यावरूनच काय माहीत पडते की याच्यावरून हे बेस्ट एक्झाम्पल आहे, बेस्ट एव्हिडन्स आहे सी फ्लो स्प्रेडिंगचं. ओके, त्याने काय सांगितलं आहे आपल्या हेनरी हेज आणि आपल्या सिद्धांतामध्ये हेनरी हेज आणि डेजने की समजून सांगायचा प्रयत्न केला आहे की कशाप्रकारे पोलॅरिटी चेंज होते. त्यामुळेच काय होतो जो पोल आहे, जे पोलॅरिटी मॅग्नेटिझम असते ज्या लेअरचं ज्या स्ट्रीपचं ते काय होते चेंज होत जाते. आणि त्यावरून आपण सांगू शकतो की हे जे स्ट्रीप्स आहे हे काय नवीन नवीन तयार होतात आणि हे पुढे पुढे सरकत जातात कॉन्टिनेंटलच्या भागाकडे, म्हणजे भूखंडाच्या भागाकडे हे सरकत जातात. ओके, हे त्याचं एक मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल होतं की एव्हिडन्स होतं की त्याने आपल्याला समजून सांगितलं होतं. मित्रांनो आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. मी तुम्हाला खूप सोप्या भाषेत समजून सांगायचा प्रयत्न केला आहे. ओके, जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही पुन्हा बघा आणि पुन्हा ऐकून तुम्हाला हे नक्कीच समजून जाईल. ओके, आता मित्रांनो जे नेक्स्ट आहे
तर नेक्स्टमध्ये तुम्हाला जर बघितलं तर हे अशा प्रकारे मग आपल्याला ते दिसते, जो सी फ्लोअर स्प्रेड हे असतो आपला, तो सी फ्लोअर काय दिसेल असा दिसेल आपल्याला. ओके, म्हणजे इथं काय असेल, इथं आपली हे रिव्हर्स टाईपचं मॅग्नेटिझम असेल, पोल असेल, आणि हे नॉर्मल टाईपचं पोलॅरिझम आहे. ओके, तर अशा प्रकारे हे असं असते. आणि जो मॅग्नेटिक जो इरप्शन होतो तो दोन्ही साईडला होत असतो. ओके, मग दोन्ही साईडला काय असते, सेमच त्याचं स्ट्रीपची पोलॅरिझम असते. ओके, याला आपण स्ट्रीप म्हणतो. ही जी लेअर असते जी तयार होते वेगवेगळ्या भागात त्याला आपण स्ट्रीप म्हणतो. ते अशा प्रकारे मग आपल्याला हे ओशन फ्लोअर दिसू शकते. ओके, हे तुम्हाला बघून लक्षात आलं असेल. तर तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे हे जे आहे, जो आपला जो मॅग्मा आहे तो इरप होतो आणि कशा प्रकारे कॉन्टिनेंटलच्या भागाकडे हा मूव्ह होतो. ओके, हे तुम्ही या इमेजमधून बघू शकता. इथं काय होतं आहे, हे प्लेट्स काय होत आहे, मूव्ह होत आहे एकामेकापासून दूर जात. तो कशामुळे दूर जातात, तर ते असेंडिंग लिम्बमुळे. ओके, असेंडिंग लिम्ब असे असतात. ओके, असेंडिंग लिम्बमुळे हे प्लेट्स काय एकामेका दूर जातील आणि हा जो लावा इरप झाला इथं, हा का होईल, काही वेळेनं इथे येऊन जाईल. काही दिवसांनी, काही वर्षांनी, मिलियन्स ऑफ इयर्सनी हा काही इथं येऊन जाईल आणि इथं पण सेम कंडिशन या साईडला पण होईल. म्हणजेच का आपण सांगू शकतो की आपण नक्की प्रकारे सांगू शकतो मॅग्नेटिझममध्ये किंवा पेलिओ मॅग्नेटिझममुळे सांगू शकतो आपण की खरंच ह्या जो सी फ्लोअर स्प्रेडिंग आहे तो होत आहे, कारण की त्यांचं मॅग्नेटिझम ते वेगळं होते. त्याचबरोबर जो रॉक असतो तो काय असतो, कॉन्टिनेंट जवळचा ओल्ड असतो ॲज कम्पेअर टू या रिच जवळच्या रॉकपेक्षा. ओके मित्रांनो, हे होतं ऑल अबाउट पॅलिओ मॅग्नेटिझम. नंतर मित्रांनो, आता आपण आणखी एक समजून घ्यायचा प्रयत्न करूयात की जे व्होल्कॅनिझम असतात त्याचबरोबर जे लावा असतात ते कशा प्रकारे असतात. ओके, तर मित्रांनो, यामध्ये आपले जे पठारे आहेत, ओके, लावा दोन प्रकारचे असतात, एक ॲसिडिक आणि बेसिक. ओके, लक्षात ठेवा, ॲसिडिक आणि बेसिक. तर ॲसिडिक लावा काय असतो की ॲसिडिक लावा हा विस्कस असतो, तो गोठतो लवकर. ओके, तो फ्लो नाही होत जास्त, तो विस्कस असतो, विस्कॉसिटी जास्त असतो, थिक जास्त असतो. ओके, त्याला म्हणतो आपण ॲसिडिक लावा, कारण की त्यामध्ये सिलिकाचं प्रमाणसुद्धा खूप जास्त असते. नंतर जो बेसिक लावा असतो तो काय असतो, पातळ असतो, तो फ्लो होतो. ओके, खूप दूरवर तो फ्लो होत जातो आणि तो त्याची विस्कोसिटीसुद्धा कमी असते आणि सिलिकाचं प्रमाणसुद्धा त्यामध्ये कमी असते आणि नॉर्मली तो बेसॉल्ट रॉक असतो. तर मित्रांनो, आता हा जो ॲसिडिक लावा आहे, जेव्हा हे इरप्ट होतात, ओके, जो ॲसिडिक लावा जेव्हा इरप्ट होईल, जेव्हा तो ॲसिडिक लावा असेल तेव्हा काय होईल, त्याचं असं व्होल्कॅनिक माउंटेन तयार होऊन जाईल, कारण की तो काय होईल, इरप्ट होईल आणि इथं साठवून जाईल. राईट, इरप्ट होऊन साठवून जाईल. त्याचबरोबर इथं पण हे तुम्ही बघू शकता. ओके, तर त्या प्रकारे आपले जे काही एक्झाम्पल असतात व्होल्कॅनिक लावाचे, जसं हवाई व्होल्कॅनिक तिथं माउंटेन आहे, तर ते माउंटेन आहे. त्याचबरोबर बॅरन माउंटेन आपल्या इथं अंदमान निकोबारमध्ये आहे. तर अशा प्रकारे हे व्होल्कॅनिक माउंटेन आहे. तर हे माउंटेन कशामुळे आहे, कारण की जो लावा आहे तो बेसिक आहे. पण जे पठारे तयार होतात, जे डेक्कन ट्रॅप आहे, म्हणजे आपला डेक्कन पठार आहे, हे कशामुळे तयार झालं आहे, कारण की जे वेस्टर्न घाट आहे आपला, तिथून काय झाला, लावा इरप्ट होत आहे आणि लावा काय होत आहे, खूप प्रमाणात तो दूरवर पसरत गेला. ओके, त्यामुळे काय झाला, डेक्कन ट्रॅप तयार झाला. मग आता हा पसरत का गेला, कारण की तो पातळ होता. मग पातळ कुठला हे असतो, लावा कुठला पातळ असतो, तर तो असतो बेसिक लावा. राईट ना, कारण की जी विस्कोसिटी असते कमी असते, त्यामुळे तो दूरवर पसरतो आणि एक पठार तयार होतो. तर हे झालं एक नेक्स्ट फीचर मित्रांनो. त्याचबरोबर इथं माउंटेन्ससुद्धा तयार होतात जेव्हा दोन प्लेट्स कोलाईड होतात. राईट, जेव्हा ते दोन कोलाईड होतील तेव्हा ती प्लेट्स काय जवळ येतील. ओके, जी प्लेट वजनदार असेल, वेटेड असेल, ते काय होईल, सबडक्ट होईल आणि सबडक्ट एवढी होईल की ती परत कुठे जाईल, परत ते मेंटलच्या पोर्शनमध्ये जाईल सबडक्ट होऊन. ओके, इथं हे परत वितळेल आणि परत हे काय होईल, असं इथून या व्हेंटमधून बाहेर येईल. मित्रांनो, अशा प्रकारे हे होतं आपल्या ऑल अबाउट आपण शिकलो आहे सी फ्लोअर स्प्रेडिंगमध्ये. ओके, त्यामध्ये आपण काय काय बघितलं, त्यामध्ये आपण शिकलो आहे की फर्स्ट ऑफ ऑल जे आपण बघितलं आहे रेंजेस बघितले, त्यामध्ये नेचर्स बघितलं, काय काय होतं त्यामध्ये आपण समजून सांगायचा प्रयत्न केला की कारण सिस्मिक ॲक्टिव्हिटी काय असते, म्हणजे कशापुढे लावात वगैरे तयार होतो. त्याचबरोबर जे प्लेट्स आहेत ते कशा मूव्ह होतात हे आपण त्यामध्ये पाहिलं. नंतर मित्रांनो, त्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारे हे ट्रिप्स आहेत, ह्या ज्या ट्रिप्स तयार होतात. ओके, ह्या ट्रिप्स खूप मोठाले असतात. यामध्ये फक्त डायग्राममध्ये तुम्ही कन्सिडर करा की हे 100,000 किलोमीटरपर्यंत हे लांब असतात. ओके, फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी हे डायग्राम आहे फक्त. ओके, कारण की आपला सी फ्लोअर का असतो खूप लांब असतो. ओके मित्रांनो, तर हे प्लेट्स मूव्ह होतात कशामुळे, रायझिंग लिम्बमुळे. ओके, इथं हे सबडक्ट होतील, त्याचबरोबर हे कोलाईड होतील एकमेकांजवळ, किंवा हे प्लेट्स काय होतील, एकमेकांवर कोलाईड होतील. तर कशामुळे, डिसेंडिंग लिम्बमुळे, ते पण तुम्हाला मी सांगितलं. नंतर जसं जसं आपण लांब जाऊ, इथून इकडे जाऊ, तर काय होईल, हे काय होतील, हे रॉकचं काय होईल, एज वाढत जाईल. त्याचबरोबर जेव्हा हे रॉक इथून रॉक नाही, लावा इथून बाहेर होतो, इरप्ट होतो, ते काय करतील, पोलॅरिटी घेतील. हे राईट, पोलॅरिटी घेईल. समजा रिव्हर्स पोलॅरिटी आहे, तर मग काय होईल, नॉर्थ खाली असेल. राईट, रिव्हर्स पोलॅरिटीमध्ये काय असते, नॉर्थ
वरती असते आणि साऊथ खाली असते, राईट ना? नाही सॉरी नॉर्थ खाली असतो आणि साऊथ वरती असते, रिव्हर्स पोलॅरिटी. आणि नॉर्मल पोलॅरिटीमध्ये काय असेल, नॉर्मल पोलॅरिटीमध्ये नॉर्थ वरती असतो आणि साऊथ खाली असते. तर मित्रांनो अशा प्रकारे काय असतील, हे वेगळ्या त्याची पोलॅरिटी आपल्याला दिसेल. म्हणजे समजा याची पोलॅरिटी रिव्हर्स आहे या रेंजची, तर मग आपल्याला माहीत पडेल की हा कधी केव्हा इमिट झाला आहे, किंवा ही लेयर्स बनली याच्या फ्लोअरची, हा फ्लोअर कधी तयार झाला. नंतर हा जो असेल याची फ्लोअरवरती आपण सांगू शकतो की हा फ्लोअर कधी तयार झाला. तर अशा प्रकारे जसं जसं आपण पुढे जाऊ याची पोलॅरिटी रिव्हर्स वगैरे हे चेंज होत असते, हे अल्टरनेटिव्ह असतात. ओके, त्याप्रकारे आपण हे डायग्राममध्ये बघितलं होतं. या डायग्राममध्ये तुम्हाला बघून हे लक्षात येऊन जाईल की कशा प्रकारे या ट्रिप्स आहेत, याला आपण ट्रिप्स म्हणतो, की जो लँडमास असतो, जो लावा असतो, तो गोठतो आपल्या ओशन फ्लोअरवरती आणि नवीन ओशन फ्लोअर हा तयार होतो. त्याला आपण काय म्हणतो, त्यालाच आपण न्यू ओशन फ्लोअर किंवा ओशन सागर तळसुद्धा म्हणतो. ओके, तर मित्रांनो हे होतं सर्व ऑल अबाउट नेचर ऑफ याच्यानुसार, कन्सेप्टनुसार, म्हणजे नेचर ऑफ कन्सेप्ट की जो काय होता त्यामध्ये मी काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नंतर मित्रांनो आपण पोलॅरिटी बघितल्या, पॅलिओमॅग्नेटिझम तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. जर तुम्हाला व्यवस्थित समजलं नसेल तर तुम्ही पुन्हा बघा, तुम्हाला नक्की समजून जाईल. ओके, नेक्स्ट होतं मित्रांनो की आपण त्यामध्ये सांगितलं की कशाप्रकारे आपण एक क्लिप बघली, म्हणजे जो GIF आहे वगैरे ते बघितलं, आणि कशाप्रकारे मुवमेंट होती ती तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यानंतर जे बेसिक लावा आणि ॲसिडिक लावा असतो त्यामध्ये डिफरन्स सांगितला. सबडक्शन झोन कसं असते, जेव्हा सबडक्शन झोन होते प्लेट जाते तेव्हा ती परत मेल्ट होते आणि परत ती काय होते, जिथून त्याला गॅप भेटेल तिथून तो लावा काही वर इरप्ट होईल, अशा प्रकारे तुम्हाला सांगितले. ओके, तर हे होतं मित्रांनो आपलं ऑल अबाउट सी फ्लोअर स्प्रेडिंगबद्दल. नंतर काही एव्हिडन्स होत्यात, तर एव्हिडन्स पण आपण बघितले आहे ऑलरेडी, पण परत आपण ते रीड करूयात. तर पहिला एव्हिडन्स काय म्हणतो, तर इरप्शन आर कॉमन ऑल अलॉंग द मिड ओशनिक रीच, दे ब्रिंग ह्यूज अमाऊंट ऑफ लावा ऑन द सरफेस. ओके, आपण बघितलं की बा ते ब्रिंग काय करतात, म्हणजे जो व्होल्कॅनिक इरप्शनमुळे काय होते, जो मिड ओशनिक रीजमधून जो लावा येतो तो एका ठिकाणी साचतो आणि खूप मोठ्या प्रमाणात लावा पसरतो. ओके, हे आपण बघितलं ऑलरेडी. नंतर जो रॉक असतो तो काय असतो, ॲदर साईड ऑफ क्रेस्ट इक्विडिस्टन्स ऑन दी ॲदर साईड ऑफ क्रेस्ट ऑफ दी मिड ओशनिक रीच. ओके, इक्विडिस्टन्स असतो तो प्रत्येक साईडला, तो तिथं सेम डिस्टन्स आणि रीच नाव रिमार्केबल सिमिलॅरिटीज. आणि दोन्ही रीच का असतात, जे रीचच्या दोन्ही साईडला असतात ते काय रिमार्केबल डिस्टन्स असतात एकामेकापासून, त्याच्यापर्यंत दूर असतात. ओके, नेक्स्ट काय, रॉक क्लोजर टू द मिड ओशनिक रीजेस आर नॉर्मल पोलॅरिटी अँड आर द यंगेस्ट. ओके, म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं आणखी पण की जो रीच जोड पार्ट असेल, जो रीच जोडचा रॉक असेल तो काय असेल, यंग असेल. आणि जसं आपण कॉन्टिनेंटच्या भागाकडे जाऊ, म्हणजे ट्रेंचकडे जाऊ, तेव्हा तो काय होईल, तेव्हा तो ओल्ड होत जाईल, राईट. नंतर एज ऑफ द रॉक इन्क्रीजेस ॲज मूव अवे फ्रॉम द क्रस्ट, हे तुम्हाला सांगितले मी. नंतर डीप ट्रेंच हॅव डीप सिटेड अर्थक्वेक occurrence while in the mid oceanic ridge area. ओके, क्वेक फोसाय हॅव शालो डेप्थ. ओके, म्हणजे तो काय म्हणतो, जो टेप फोला आहे तो फोसाय शालो डेप्थ असते, म्हणजे जास्त ते त्याची आतमध्ये नसते. फोसाय म्हणजे जिथून अर्थक्वेक तयार होतो, जिथं दोन कोलाईड प्लेट्स आहेत ते कोलाईड होतात. ओके, तेव्हा काय होतो, अर्थक्वेक तयार होतो आणि तिथून जो अर्थक्वेक असतो तो नॉर्मली काय होतो, त्याची जी डेप्थ असते ते एकदम शालो असते, तो खूप डीप नसतो. ओके, हे पण तुम्ही याच्यावरून सुद्धा आपल्याला काय होते, हे लक्षात येऊन जाते की कशा प्रकारे ह्या ज्या प्लेट्स आहे ह्या मूव्ह होतात. ओके, तर मित्रांनो यामध्ये आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे की सी फ्लोअर स्प्रेडिंगमध्ये त्याने काय काय सांगितलं आहे. ओके, त्याने आपल्या सिद्धांतामध्ये कशा प्रकारे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की हे जे आहे सी फ्लोअर स्प्रेडिंगमध्ये कशामुळे जे दोन खंड आहेत, जे दोन प्लेट्स आहेत हे एकामेकापासून दूर जात आहे आणि त्यामुळेच काय होत आहे, त्यामुळेच जे ओपनिंग ऑफ सी होत आहे आणि हे छोटे सी आहेत ते तयार झाले. म्हणजे आता दोन प्लेट दूर गेल्या आणि आपला जो अटलांटिक सागर आहे, महासागर आहे, तो काला तयार झाला. तो कशामुळे, तर सी फ्लोअर स्प्रेडिंगमुळे. ओके, तर मित्रांनो आय होप तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. जर तुम्हाला समजलं नसेल आणि तुम्हाला काही क्वेरीज असतील तर नक्कीच यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला त्यावरती तुमचं जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. ओके, आता मित्रांनो इथं आपण पाहूयात की कशा प्रकारे हे रिजेस आहेत. ही रिज आहे मित्रांनो, याला मिड ओशनिक रिज म्हणतो. आता मिड ओशनिक रिज का म्हणतो याला, कारण की मधात आहे अटलांटिक महासागराच्या, म्हणून त्याला नाव पडलं. त्याचबरोबर हे पण सुद्धा खूप साऱ्या अशा रिजेस आहेत. तिथं काय होत आहे, ज्या प्लेट्स आहे हे एकामेकापासून दूर लोटल्या जात आहेत. ओके, अशा ह्या प्लेट्स काय आहेत इथून दूर लोटल्या जात आहे. ओके, मग मित्रांनो आता हे प्लेट्स दूर लोटल्या जात आहे, म्हणजे इथं कुठला हे आहे लिंब असतील तर इथं ती रायझिंग लिंब, आणि हे जे प्लेट्स आहे हे इथं सरकत आहे. समजा हे प्लेट्स इकडे सरकत आहे तर इथं मध्ये कुठले रेंज असतील, तर हे असेल लिंब असेल ते इथं असेल डिसेंडिंग लिंब. ओके, मग हे जे सर्व ट्रेंच आहे हे कुठं तयार होतील, तर ट्रेंच तयार होतील इथं. ओके, मग आता अशा प्रकारचे ट्रेंच आपल्याला या भागामध्ये
हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला खूप प्रमाणात ट्रेनचेस ज्वालामुखीज वगैरे बघायला मिळतात. ओके, कारण हा जो भाग आहे हा आहे रिंग ऑफ फायरचा, त्याला काय म्हणतात रिंग ऑफ फायर. हा जो पूर्ण भाग आहे हा रिंग ऑफ फायरचा भाग आहे. यामध्ये खूप प्रमाणात ज्वालामुखी, इरप्शन्स वगैरे, अर्थक्वेक अशा गोष्टी सतत होत राहतात. तर हे कशामुळे, हे याच गोष्टीमुळे की त्यामध्ये काय होत आहे, मूवमेंट होत आहे, प्लेटची सतत एकामेकापासून दूर जात आहे किंवा ते एकामेकाजवळ येत आहे, एकामेकांवरती ते कोलाईड होत आहे. ओके मित्रांनो, तर अशा प्रकारे हे आपण बघितलं सी फ्लोर स्प्रेडिंग. आय होप तुम्हाला नक्की समजलं असेल. तर मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे शिकलो आहे ते आपण कशाप्रकारे सी फ्लोअरचं स्पीडिंग होते ते आपण एका नेक्स्ट जो व्हिडिओ क्लिप आहे त्यामध्ये पाहणार आहोत, किंवा मी तुम्हाला पर्सनली ते सेंड पण करून देईल तुम्हाला व्हॉट्सअपवरती. ओके, तर ते आपण पाहूयात. ओके मित्रांनो, तर धन्यवाद, थँक्यू. Thank you so much for watching this video. Subscribe our channel, like and share our videos, and you can follow us on Facebook, Instagram and Telegram also. Thank you so much once again.